खळबळजनक प्रश्न आहे. येशूची आई गर्भवती कशी झाली? आताच काही दिवसापूर्वी एक व्यक्ती चर्चमध्ये जातो आणि चर्चमध्ये जाऊन एका स्त्रीला प्रश्न विचारतो, विना शरीर संबंध येशूची आई तुमचा देव हा गर्भवती मरियाच्या पोटी कसा जन्म आलेला आहे? आणि मला देखील एका भावाने प्रश्न विचारला होता की बिना शरीर संबंध मरिया येशूची आई प्रेग्नंट कशी राहिली हे मला सांगाल का? माझ्या भावना आणि बहिणींनो, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि मला आनंद वाटतो की तुम्ही तो प्रश्न विचारला. माझा तुम्हाला सॅल्यूट आहे, कारण असे प्रश्न विचारणं अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या मनात जे आहे ते त्याचे आपण निरसन करणं फार गरजेची बाब आहे. आणि माझी विनंती आहे की जर तुमच्या मनामध्ये असे काही बायबल बद्दल, येशू बद्दल, ख्रिस्ती धर्माबद्दल जे काही प्रश्न असतील ना, 100% तुम्ही विचारा. आम्ही त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. परंतु मी हे म्हणेल की निष्कारण, निष्पाप, निष्कलंक लोकांना चर्चमध्ये जाऊन मारहाण करू नका, जाळपोळ करू नका, मोडतोड करू नका, कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट करू नका. मला त्या एका भावाचा त्या ठिकाणी मला थोडंसं वाईट वाटलं की तो चर्चमध्ये जाऊन त्या बहिणीला म्हणतो बेबी आणि अजून काही शब्द त्याने वापरले. ते तरुण आणि तरुणींच्या सोबत आणि समोर असे शब्द वापरणं हे काही मला पटलं नाही. आणि म्हणून जे काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहे ना, ते विचारण्याचा आम्हाला प्रयत्न करा. परंतु मी एक म्हणेल की हा जो व्हिडिओ तुम्ही पाहत आहात, माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्ही आपली जागा सोडू नका. हा व्हिडिओ जास्त वेळेचा नाहीये, जास्तीत जास्त 10 ते 12 मिनिटाचा आहे. म्हणून माझी विनंती आहे, आपली जागा सोडू नका. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देत आहे या ठिकाणी. जर तुम्ही असं म्हणता की येशूची आई मरिया बिना शरीर संबंध गर्भवती राहते, प्रेग्नंट राहते, तर मला असं म्हणायचं आहे की तुमच्याही धर्मामध्ये रामाचा जन्म खीर खाल्ल्याने झाला, सीताचा जन्म मटकीतून झाला, गणपतीचा जन्म मळापासून झाला, वैश्य जन्म पोटातून झाला, अहो कर्णाचा जन्म सूर्यापासून झाला, मनुचा जन्म ब्रह्माच्या तोंडातून झाला आणि हनुमानाचा जन्म वाऱ्यापासून झाला, युधिष्ठिराचा जन्म धर्मराष्ट्रापासून झाला आणि पांडवांचा सर्व भावांचा जन्म बिगर शरीर संबंधाने झाला. एक तर फार महत्वाची बाब आहे. एका महाऋषीने एका स्त्रीकडे फक्त नजर लावली, नजरेने पाहिलं तर ती बिना शरीर संबंध गर्भवती झालेली आहे. मग मला हे म्हणायचं आहे की त्यांच्या धर्मग्रंथात हे जे सर्व चमत्कार आहेत ते बायोलॉजिकल नाहीयेत. मग तो जो मनुष्य किंवा तो व्यक्ती येशूच्या जन्माबद्दल आणि मरियेच्या गर्भाशयाबद्दल कशाबद्दल का तो प्रश्न विचारतो? लक्षात घ्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, हे प्रश्न विचारले त्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाहीये. परंतु येशूच्या जन्माबद्दल एक भविष्य मी या ठिकाणी सांगत आहे, जे पूर्वीच्या काळी ज्या संदेष्टाने या ठिकाणी भाकीत केलेलं आहे येशूच्या जन्माच्या 800 वर्ष अगोदर, हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ते नंतर सत्य झालं आणि ते अगदी तंतोतंत आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये हजारो वर्षापूर्वी नोहाच्या काळामध्ये असंच पाप वाढलं, भयानक पाप वाढलं, परमेश्वराला क्रोध आला, राग आला आणि म्हणून त्यांच्या पापांमुळे महाजलय, महापूर आणि महाप्रलय त्या ठिकाणी त्याने आणला. 40 दिवस आणि 40 रात्र पृथ्वीवर पाऊस होता. सगळे लोक त्या ठिकाणी मरण पावले. फक्त एक धार्मिक पुरुष नोहा, जो देवाला भिवून चालणारा, त्याचं कुटुंब त्या ठिकाणी वाचलेलं आहे एका होडीमध्ये. आम्ही पाहतो की त्यानंतर 450 वर्ष मलाखीचा ग्रंथ पवित्र बायबलमध्ये 450 वर्ष परमेश्वर शांत राहिला आणि मग त्या काळामध्ये परमेश्वर संदेश संघ बोलू लागला. फॉर एक्झाम्पल मोशे, यिर्मया,
यशाया आणि झकर्या अशा प्रकारचे बरेच संदेश आहेत त्यांच्यासोबत परमेश्वर बोलू लागला. लक्षात घ्या प्रियानो, पवित्र बायबलमध्ये यशायाचा ग्रंथ 7 अध्याय आणि 14 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, त्या काळामध्ये येशूच्या जन्माच्या 800 वर्ष अगोदर केलेलं भविष्य तुम्हाला सांगत आहे. येशूचा जन्मही झालेला नव्हता. तसं जर पाहिलं पवित्र बायबलमध्ये येशू हा उत्पत्ती ग्रंथ बायबलमध्ये तर प्रकटीकरणाचं शेवटचा पुस्तक, प्रत्येक ह्या पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आम्हाला पाहायला मिळतो. कारण येशू 100% मानव आहे आणि 100% तो देव आहे. परंतु जगाच्या पापासाठी त्याने पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला. म्हणून 800 वर्ष अगोदर भविष्य कसं आहे पहा, कुमारी गर्भवती होईल, ती पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमान्युएल असे ठेवण्यात येईल. इमान्युएल शब्दाचा अर्थ आहे आम्हा बरोबर देव, आम्हा सानिध्य देव. आणि पवित्र बायबलमध्ये मत्तई शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 21 वचनामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे, तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. पापापासून तारण्यासाठी त्याने जगात जन्म घेतलेला. लक्षात घ्या. आणि तोही पवित्र आत्म्याच्या द्वारे. लक्षात घ्या. आणि या ठिकाणी अजून एक वचन आहे पहा, पवित्र बायबलमध्ये यशायाचा ग्रंथ याचा 9 अध्याय आणि 6 आणि 7 मध्ये असं म्हटलेलं आहे की आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिलेला आहे, त्याच्या खांद्यावर साता राहील, त्याला अद्भुत मंत्री म्हणतील, त्याला समर्थ देव म्हणतील, तो सनातन पिता आहे, शांतीचा तो अधिपती आहे आणि त्याच्या शांतीला अंत नसणार आणि त्याची शांती ही सत्तारूढ आणि त्याची शांती अनंत काळपर्यंत राहणार. प्रियानो, ह्या ज्या गोष्टी आहेत येशूच्या जन्माच्या 800 वर्ष अगोदर जे भविष्य केलं देवाच्या सेवकांनी, संदेश त्यांनी, प्रियानो ते पूर्ण झालं. ते पूर्ण कसं झालं तुम्हाला मी ते सांगणार आहे. ते केव्हा पूर्ण झालं? मत्तई शुभवर्तमान पवित्र बायबलमध्ये 1 अध्याय आणि त्याच्या 18 ते 25 वचनामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर भविष्य पूर्ण झालेलं आहे. ते कसं झालं पहा. येशू ख्रिस्ताचा जन्म 18 वचन 1 आणि 18, मत्तई 1 आणि 18. येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला, त्याच्याही मरिया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्याने गर्भरूप झालेली दिसली. लक्षात घ्या प्रियानो, पवित्र आत्म्याच्या द्वारे फक्त योसेफ तिचा जो जगिक पती आहे. वाग्दान म्हणजे साखरपुडा त्या काळामध्ये अत्यंत महत्वाचा पाठ असायचा. वाग्दान अत्यंत महत्वाचा पाठ असायचा. साखरपुडा आणि मागणी अत्यंत महत्वाची. अर्ध लग्नाच्या वर तो प्रकार त्यांच्या त्या ठिकाणी ती विधी होत असायची. म्हणून कसं काय लग्न झाल्यासारखं तो विधी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. खाली असं म्हटलेलं आहे, तिचा पती योसेफ नीतिमान होता, तिची अब्रू करणे, तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळं तिला त्याने गुप्तपणे सोडण्याचा विचार केला. त्याला माहित झालं, अरे बापरे, ही गर्भरूप कशी आहे, ही प्रेग्नंट कशी आहे, आणि म्हणून तो धार्मिक असल्यामुळं तिला सोडण्याचा त्याने प्रयत्न केला. नको मला, कारण ही अचानक गर्भरूप दिसते, हिचं माझं फक्त साखरपुडा झालेला आहे, वाग्दान झालेलं आहे, आणि कसं असे तो विचार मनामध्ये त्याच्या घोळत असता पहा परमेश्वराने त्याच्या दूताला त्याच्या स्वप्नामध्ये दर्शन देऊन म्हटले, योसेफा दाविदाच्या पुत्रा, तू मारियेला आपला पती म्हणून स्वीकारण्यास अनमान करू नको. परमेश्वराने स्वप्नामध्ये त्याला दर्शन दिलं आणि मग त्यावेळेस तो क्लिअर झाला, तुझी ती पत्नी आहे, निष्पाप निष्कलंक निर्दोष आहे, तिचा अनमान करू नको, तिचा स्वीकार कर, कारण तिचा जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे, मनुष्यापासून नाहीये, शरीर संबंधाने नाहीये. आणि मग तो त्यावेळेस क्लिअर झाला. आणि दाविदाचा पुत्र म्हटलेला आहे. दाविदाचा पुत्र हा शब्द त्याच्यासाठी फार मोठा आहे, मोठ्या घराण्यातला आहे, वंश परंपरेतला आहे, आणि म्हणून त्याला ती एक पदवी त्या ठिकाणी मिळालेली आहे. 21व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू ठेव. काय म्हणलं त्या ठिकाणी? तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू ठेव, तोच आपल्या प्रजेला पापापासून तारेल. लोकांना, समाजाला, मनुष्याला
पापापासून तारण्यासाठी त्याने जन्म घेतलेला आहे. लक्षात घ्या प्रियनो, कारण तो पूर्ण मानव आणि पूर्ण देव आहे. लक्षात घ्या, हे सर्व यासाठी झाले की प्रभूने संदेश त्यांच्याद्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे. आताच मी तुम्हाला सांगितलं, यशा, यिर्मया, जखर्या या संदेशाने जे भाकीत केलं येशूच्या 800 वर्ष अगोदर, ते पूर्ण होत आहे. लक्षात घ्या, पहा, कुमारी गर्भवती होईल, तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल असे म्हणतील आणि त्या नावाचा अर्थ आहे आम्हा बरोबर देव. लक्षात घ्या प्रियनो, हे वचन या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की मरिया ही कुठल्याही शरीर संबंधाने नाही गर्भवती झाली, तर पवित्र आत्म्यापासून, परमेश्वराच्या पवित्र आत्म्यापासून ती गर्भवती झालेली आहे. आणि याचा विचार आम्ही केला पाहिजे. प्रियनो, आम्ही पाहतो की योसेफ जो तिचा पती आहे जगीक, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं अत्यंत महत्वाचं आहे. योसेफाचं काय रहस्य आहे लक्षात घ्या. योसेफ हा तिचा पती फक्त आणि फक्त परमेश्वराने येशूची सेवा, मरियेची सेवा करण्यासाठीच त्याला त्या ठिकाणी त्याची भूमिका मला पाहायला मिळते. पहा, योसेफ काही मोठा वक्ता नव्हता, सेवक नव्हता, संदेश नव्हता, याजक नव्हता किंवा एखादा संदेश देणारा नव्हता किंवा त्याच्या पुढे प्रचंड लोक जमत होते असं नाही, किंवा त्याने कुठल्या प्रकारचे चमत्कारही केलेले नाही. योसेफ हा मरियेचा फक्त पती होता, नावाला पती होता. तो पती काय होता, कारण येशूचं पालन पोषण करण्यासाठी, येशूला एक नाव देणं, येशू त्याचं नाव ठेवण्यासाठी आणि एक वांग निश्चय त्याचा झाला होता. आणि म्हणून प्रियनो, आम्ही पाहतो की येशूचं फक्त एक रक्षण करण्यासाठी त्याची त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. तेही कायदेशीर. त्याचा बाप तो झालेला आहे आणि त्या बाळाचा स्वीकार त्याने केलेला आहे. लक्षात घ्या प्रियनो, आम्ही पाहतो की त्या काळामध्ये स्वर्गामध्ये आनंद आहे, येशूचा जन्म झाला. परंतु आम्ही पाहतो जगिक रीतीने हेरोदला ज्यावेळेस माहीत झालं की बाळ जन्मास आलेला आहे, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, कोण आहे तो राजांचा राजा, त्याला घृणा निर्माण झाली, त्याला संतापला तो आणि 2 वर्षाच्या खालची सगळे बाळ त्याने कत्तल केली. त्या काळात त्या ठिकाणी निव्वळ विलाप, रडणं आणि त्या ठिकाणी आक्रोश चालू झाला. स्वर्गामध्ये तर आनंद होता, परंतु त्याही काळामध्ये येशू हा आनंदी होता, जिवंत होता. मत्ती शुभवर्तमानाचा 2रा अध्याय आणि 16 वर्षामध्ये आम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळतात. प्रियनो, आम्ही पाहतो की योसेफाने काय केलं माहितीये का, त्याचं घर दार, संसार, परपंच सगळं सोडून दिलं, परंतु त्याने परमेश्वराची आज्ञा मोडली नाही. परमेश्वराची आज्ञा सुटली नाही, कारण जे काम त्याला दिलेलं होतं परमेश्वराने, तो काम ईद्वारे तो करत आहे. योसेफाने येशूला लाकडं कापण्याचं शिकवलं, आज्ञा पालन करण्याचं शिकवलं, आई वडिलांच्या धाकात राहण्याचं त्यांनी शिकवलं. ह्या सगळ्या गोष्टी त्याला लहानपणी शिकवलेल्या आहेत. आम्ही पाहतो की पवित्र बायबलमध्ये योसेफाचे काम एकच होतं, येशूचं रक्षण करणं, येशूची सेवा करणं आणि मरियाचा सांभाळ करणं. प्रियनो, येशूचं काय काम होतं, जास्तीत जास्त तो प्रचारामध्ये नाहीये, जास्तीत जास्त तो फेमस नाहीये किंवा कुठल्याही प्रकारे तो कुठल्या चमत्काराने तो अगदी लोकांमध्ये प्रचारात आलेला नाहीये, तर तो एक आज्ञाधारक होता. आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, येशू ख्रिस्त ज्यावेळेस 12 वर्षाचा झाला त्यावेळेस त्याचे आई वडील त्याला वलांडण सणासाठी एका ठिकाणी घेऊन जातात. परंतु आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं, लूका शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 39 ते 52 वर्षांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं, येशू ज्यावेळेस त्या वलांडण सणाला एका गावी जातो आणि त्या ठिकाणी जाऊन तो, आम्ही पाहतो की जत्रेमध्ये आम्ही जातो त्यावेळेस त्या जत्रेमध्ये काही आई वडिलांना लेकरं घेऊन जातात, ते पाळण्यावर बसतात, हे करतात, हे खेळतात, ते खेळतात आणि मजा करतात आणि आनंद लुटतात. परंतु येशू 12 वर्षाचा असताना एका मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये जाऊन संभाषण करतो आणि गुरुजनांना प्रश्न विचारून त्यांना थक्क करतो. 12 वर्षाचा. आणि मग त्याचे आई वडील त्याला शोधतात, येशू कुठं 3 दिवसाची वाट चालून ते जातात आणि पाहतात तो मंदिरामध्ये त्या गुरु लोकांना प्रश्न विचारत आहे, थक्क करत आहे. आणि मग म्हणतो, बाबा अरे आम्ही तुझी वाट पाहतो, आम्ही घाबरून गेलो, तू कुठं आहेस, काय आहेस, आम्हाला संबंध नाही, आम्ही परेशान झालो, असं कसं झालं. तो म्हणतो, मी माझ्या बापाच्या घरात असावं असं तुम्हाला बरं वाटत नाही का? काय म्हणतो तो, माझ्या पित्याच्या घरात मी असावं हे तुम्हाला बरं वाटत नाही का? आणि मग त्या वेळेपासून
आम्ही पाहतो योसेफाचा पत्ता कट झालेला आहे. योसेफ गायब झालेला आहे. योसेफाचा जन्म कुठं झाला हे माहित नाहीये. योसेफाचा मृत्यू कुठं झाला हे माहित नाहीये. लक्षात घ्या प्रियाने, अत्यंत महत्वाचं आहे. योसेफाने इतिहास लिहिला नाहीये, तर योसेफाने इतिहास सुरक्षित ठेवलेला आहे. हालेलुया. सुरक्षिततेने इतिहास ठेवलेला प्रियानो. आम्ही पाहतो की योसेफ जो आहे ना, हा पडद्याआडचा हिरो आहे आणि तो हिरो असा आहे की लीन, नम्र, आज्ञाधारक आणि देवाचं भय धरणारा असा एक धार्मिक पुरुष त्या ठिकाणी आहे. पडद्याआडचा, लक्षात घ्या. म्हणून योसेफ हा राजा नव्हता, योसेफ हा भविष्यवक्ता नव्हता, योसेफ हा काहीच नव्हता. परंतु त्याचा मृत्यू कसा झाला, केव्हा झाला, त्याचा जन्म काही माहित नाही. फक्त आणि फक्त परमेश्वराने येशूची सेवा, मरियेची सेवा करण्यासाठी फक्त योसेफाची निवड केली. जशी मरियेची निवड केली निष्पाप निष्कलंक येशूचा जन्म तिच्या उदरी व्हावा, म्हणून तशीच त्यांनी त्याची निवड केलेली आहे. लक्षात घ्या प्रियानो, आम्ही पाहतो की कोणीही येशू होऊ शकत नाहीये, परंतु योसेफ मात्र होऊ शकतो. म्हणून माझी विनंती आहे प्रियानो, जो काही तुम्ही प्रश्न विचारलेला आहे की मरिया बिना शरीर संबंध गर्भवती कशी राहिली, याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळालेलं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, जर का आपले असे काही प्रश्न असतील तर 100% तुम्ही विचारा. परंतु मी शेवटी जाता जाता हे म्हणेल, कुठल्याही चर्चवर अटॅक करू नका, कुठल्याही निष्कलंक धर्मगुरूंना आणि लोकांना त्या ठिकाणी मारहाण करू नका, त्यांना ठेचू नका, चर्च फोडू नका, चर्च जाळू नका आणि निष्कारण देवाचा शाप आणि कोप ओढून घेऊ नका. ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. अशा प्रकारे प्रभू येशूचा जन्म मरियेच्या उदरी, तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या द्वारे झालेला आहे, शरीर संबंधाने नाही. नक्कीच मला विश्वास आहे की तुम्हाला संदेश समजला असेल तर नक्कीच कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण त्यांनाही ह्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. तर पवित्र बायबल सांगत आहे योहान 8:32 मध्ये, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. जोपर्यंत सत्य समजत नाहीये तोपर्यंत आम्ही बंधनातून मोकळं होत नाही. म्हणून माझ्या भावना बहिणीनो, हा संदेश वचन तुम्हाला समजण्यासाठी परमेश्वर योग्य ज्ञान, बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य देवो. गॉड ब्लेस यू.